तर सीबीएसई बोर्ड सह सर्व माध्यमांच्या शाळांच्यासाठी मराठी भाषा हा विषय त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेला आहे। मला आपल्याला अतिशय आनंदाने हे पण सांगायचं आहे की केंद्र शासनाने जे काही एक प्रारूप की कोणत्या विषयांच्यासाठी किती तासिका दिल्या पाहिजेत, तर त्याच्यामध्ये 10 तासिका मातृभाषेच्या साठी असं प्रस्तावित केलेलं असताना आपल्या राज्याने 15 तासिका म्हणजे 35 मिनिटांचं 1 तास आठवड्याच्या साठी आपल्या मराठी भाषेच्या साठी दिलेले आहेत। म्हणजे जे काही प्रारूप आहे त्याच्यामध्ये 10 तासिका प्रस्तावित असताना आपल्या राज्याने 15 तासिका साप्ताहिकीमध्ये त्या ठिकाणी मराठी भाषेच्या साठी प्रस्तावित केलेले आहेत। उलट जास्तीचा वेळ आपण मराठी भाषेला त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांच्या पासून इंग्रजी भाषा अगदी आपल्या मराठी माध्यमाच्या पासून तर इतर माध्यमांमध्ये पण काही वर्षांच्या पासून आपण स्वीकारलेली आहे। ठीक आहे, काळाची गरज असेल आणि त्या माध्यमातनं जगाच्या पाठीवर देश पातळीवर त्याचे चांगले सकारात्मक पण परिणाम आपण बघितलेले आहेत। आत्ताच्या घडीला जे काही प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या साठी भारतीय 22 भाषा आहेत। या भाषांपैकी विद्यार्थी पालक जी भाषा निवडतील ती भाषा त्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं प्रारूप त्या ठिकाणी असणार आहे। आता भारतीय ज्या 22 भाषा आहेत त्या भाषांपैकी विद्यार्थी आणि पालक जे सांगतील त्या वर्गातले फक्त अपेक्षित असं आणि प्रॅक्टिकल की बाबा किमान 20 विद्यार्थी आणि त्याच्या पाठीमागे पण जे काही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे की 30 विद्यार्थी असल्याच्या नंतर त्या वर्गाला मान्यता देणं किमान। तर हे किमान 20 पेक्षा जास्त विद्यार्थी जी भाषा मागणी करतील त्याप्रमाणे त्या भाषेचा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। त्यापेक्षा कमी संख्या असेल तर जे काही ई प्रणाली शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीच्या द्वारे त्या ठिकाणी शिक्षण दिलं जाईल। आता जेव्हा आपण तिसऱ्या भाषेच्या विषयी बोलतो आहोत तर कोणती विशिष्ट भाषा ही विद्यार्थी पालकांनी घ्यावी असं कुठेही बंधनकारक नाही। मराठी भाषा हा विषय सर्व माध्यमांच्या मध्ये बंधनकारक। आताच्या घडीला जे काही तिसऱ्या भाषेच्या संदर्भात प्रस्तावित करण्यात आलेलं होतं तर साधारणपणे पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या साठी चित्रांच्या द्वारे काही लहान बाळांना मुलांना विद्यार्थ्यांना बडबड गीते या माध्यमातून शिक्षण दिलं जात आहे। साधारणपणे पहिली दुसरीला विद्यार्थ्यांना कुठलंही पुस्तक नाही, कुठलंही इतर
त्या तिसऱ्या भाषेचं साहित्य नाही. शिक्षकांच्या साठीचं पुस्तक असेल आणि शिक्षक त्या पुस्तकामध्ये, आता उदाहरणार्थ लहान बाळांना, मुलांना फुलं, फळं, खेळणी या माध्यमातून आपण त्याचं चित्र दाखवून त्याचं मग अ आ इ क ख ग घ जे आपण शिकवतो, तर त्या पद्धतीने मौखिक पद्धतीने हे शिक्षण देण्याचं प्रस्तावित आहे. तिसरी पासून मग विद्यार्थ्यांना पुस्तक आणि इतर जे काही रुटीन प्रक्रिया असेल त्याप्रमाणे पुढे संपन्न केलं जाईल. मागच्या काही दिवसांच्या पूर्वी बालभारती हिंदी माध्यमाची पुस्तकं कुठे काळं फासणं, जाळणं हे जे काही करण्यात आलं आणि जे काही असं एक प्रकारे दाखवलं गेलं की ऑलरेडी ही पुस्तकं विभागाने छापून बाजारामध्ये आणलेली पण आहेत, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत. तर असा कुठलाही प्रकार नाही. मी आपल्याला आणि ऑलरेडी यापूर्वी पण आकडेवारी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्याला आम्ही दिलेली आहे. किती माध्यमांच्या किती शाळा आहेत त्याची पण माहिती आपल्या समोर मी ठेवतो. मला वाटतं की काही हजारामध्ये इतर माध्यमांच्या पण शाळा आहेत. ती यादी त्याप्रमाणे आहे इथेच आहे. साधारणपणे मराठी माध्यमांच्या 85,702 शाळा आहेत. 1,27,000 त्याच्या पुढे विद्यार्थ्यांची संख्या आहे. 4,55,000 शिक्षक बांधवांची संख्या आहे. इंग्रजी माध्यमांची 15,000च्या पुढे शाळा आहेत. विद्यार्थ्यांची संख्या 66 लाखाच्या पुढे आहे, जवळपास 67 लाख. आणि 2,34,000च्या पुढे शिक्षक बांधवांची संख्या आहे. पुढे हिंदीच्या 5,000च्या पुढे शाळा आहेत. 12,52,000च्या पुढे विद्यार्थी आहेत. 37,000च्या पुढे शिक्षकांची संख्या आहे. उर्दूच्या 1,600 शाळा आहेत. 4 लाखाच्या पुढे विद्यार्थी आहेत. 13,000च्या पुढे शिक्षक बांधव आहेत. गुजराती शाळा 322 आहेत. 33,000च्या पुढे विद्यार्थ्यांची संख्या आहे. 1,300च्या पुढे शिक्षकांची संख्या आहे. मग काही कन्नड, तामिळ, तेलुगू, सिंधी अशा माध्यमांच्या पण शाळा गेल्या अनेक वर्षांच्या पासून, कदाचित 30-40 वर्षांच्या पेक्षा जास्ती कालावधीपासून या शाळा त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि या शाळेंच्यासाठी जे काही आपले बालभारतीची पुस्तकं लागतात, गेल्या 30-40 वर्षाच्या पासूनची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ती पुस्तकं बाजारामध्ये आहेत. नवीन निर्णयाप्रमाणे कुठलंही पुस्तक छापण्यात आलेलं नाही. मग बाजारामध्ये उपलब्ध होण्याचा विषयच निर्माण होत नाही. हे पण मला आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानावर त्या ठिकाणी घालायचं आहे. मला वाटतं की अनेक माध्यमांच्या शाळेंमध्ये त्रिभाषा सूत्र गेल्या अनेक वर्षांच्या पासून स्वीकारलेलं आहे. उदाहरणार्थ जसं मी आता सांगितलं की हे जे काही इंग्रजी पासून तर तेलुगू पर्यंत ज्या काही हजारातल्या शाळा आहेत, या शाळेंमध्ये त्रिभाषा सूत्र म्हणजे ती ज्या माध्यमाची शाळा असेल ती भाषा. मराठी बंधनकारक आहे,
इंग्रजी अशा पद्धतीने पहिलीपासून या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण गेल्या अनेक वर्षांच्या पासून दिलं जात आहे. विद्यार्थ्यांची जर आपण संख्या काढली तर साधारणतः मी जसं आता सांगितलं की एकूण विद्यार्थ्यांची संख्या 2,11,00,000च्या पुढे आपली विद्यार्थी संख्या आहे आणि 1,00,000च्या पुढे शाळेंची संख्या आहे. इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर साधारणपणे 20 ते 25% म्हणजे या एकूण संख्येच्या त्रिभाषा सूत्र हे गेल्या अनेक वर्षांच्या पासून त्या ठिकाणी कार्यरत आहे. मी मुद्दाम अधोरेखित करतो, हे सर्व 30-40 वर्षांच्या पासूनच कार्यपद्धती आहे. याच्यामध्ये अगदीच 1-2 वर्षाच्या पूर्वी काय बाबा नवीन गोष्ट त्या ठिकाणी आलेली आहे अशातला कुठलाही भाग नाही. काल परवाच्याही बैठकीमध्ये ही माहिती तर आम्ही ठेवलेलीच आहे आणि देश पातळीवर ज्या पद्धतीने आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही गठीत करण्यात आलेली आहे, तर ज्या राज्यांमध्ये ते सूत्र धोरण स्वीकारलं गेलं त्याची पण माहिती परवाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. मला वाटतं की परवाच्या बैठकीमध्ये एकूण जगाच्या पाठीवर इतर देशांमध्ये काही वर्षांच्या पासून गुणांकन कार्यपद्धती आहे आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपला देश पण जी कार्यपद्धती स्वीकारणार आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट एबीसी या मूल्यमापनाच्या संकल्पनेमध्ये जी काही मार्गदर्शक तत्व निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने किती विषय शिकलेले आहेत, किती कला क्रीडामध्ये त्याने प्रावीण्य मिळवलेलं आहे याची पण एक गुणांकन पद्धती त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्या त्या क्रेडिट बँकमध्ये किती गुण त्या ठिकाणी मिळालेले आहेत याच्यावर त्याचं भविष्याचं प्रवेशाची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाणार आहे. मला वाटतं की भविष्यामध्ये आपल्या राज्याचे विद्यार्थी पाठीमागे राहू नयेत यासाठी आपल्या राज्याने हे त्रिभाषा सूत्राची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचे दृश्य स्वरूपात परिणाम सकारात्मक आपल्याला देशव्यापी दिसून येतील. मला आपल्या माध्यमातून परत एकदा नम्रतेने सांगायचं आहे की साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी आपल्या राज्याच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान साहेब यांना आम्ही भेटलो. विभागाचे वरिष्ठ अधिकारी पण होते आणि आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा देशव्यापी व्यापक प्रमाणात शिकवला जावा ही मागणी त्यांच्या समोर केली असता त्या क्षणाला त्यांनी संबंधित सचिवांना आदेशित केलं आणि त्याची अंमलबजावणी झालं पाहिजे अशा प्रकारचे निर्देश दिले. नुसते बैठकीत निर्देश दिले नाहीत तर बैठकीच्या नंतर अर्ध्या तासाने त्यांनी स्वतः ट्विट करून या संदर्भातलं आनंददायी भावना पण त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली इतिहास जे आपलं दैवत आहे तो संपूर्ण देश पातळीवर सर्व इतर माध्यमांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिकवला जाताना आपल्याला दिसून येणार आहे. जसं मी सांगितलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि म्हणून देश पातळीवर पण मराठीला मानाचं स्थान मिळालं पाहिजे
या प्रकारची विनंती आपण केली आणि राज्य भाषेला राज्यात पण इतर माध्यमांमध्ये जे बोर्ड आहेत त्या ठिकाणी पण त्यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे. मला वाटतं की त्याचाच एक भाग म्हणून आमच्या बैठकीच्या नंतर एक 15-20 दिवसांनी केंद्र शासनाने या पद्धतीचा निर्णय अगदी सीबीएसई बोर्डला सुद्धा राज्य भाषा म्हणजे मराठी बंधनकारक करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत. आपण बघितलं असेल गरजा महाराष्ट्र माझा हे आपलं राज्यगीत दर्जा दिल्याच्या नंतर राष्ट्रगीताच्या नंतर गरजा महाराष्ट्र माझा हे प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये गाणं बंधनकारक असा निर्णय आपल्या शासनाने केलेला आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी सर्वदूर त्या ठिकाणी झाली पाहिजे असाही निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं की मराठी भाषा शिकवणं सर्व माध्यमांमध्ये बंधनकारक, राज्यगीत गाणं बंधनकारक, यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये मार्गक्रमण करावं लागणार आहे. आता राहिला प्रमुख विषय, या संदर्भातली माहिती यापूर्वी पण आपल्या माध्यमातून आम्ही सगळीकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आपल्याला हे तासिकेच्या संदर्भातलं पण जे काही नियोजन आहे ते पण आपल्या समोर ठेवलेलं आहे. आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना, सर्व विद्यार्थी पालकांना नम्रतेने काही कागदपत्रांच्या माध्यमातून काही माहिती द्यायची आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा अभ्यास करण्याकरिता कार्यबल गट, ज्याला इंग्रजीमध्ये टास्क फोर्स गठीत करण्याबाबत हा 2020 चा शासन निर्णय आहे. साधारणपणे या शासन निर्णयामधली जी काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये याची प्रत पण आम्ही, आणि हे नेटवर उपलब्ध आहे, काही गोपनीय डॉक्युमेंट नाही. या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे, भारताला ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्य व ज्ञान प्राप्ती आणि विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रामधील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी भारतातील लोकसंख्येला गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण शिक्षण व संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केलेला आहे. या मसुद्याबाबत राज्य शासनाकडून सूचना व अभिप्राय मागविले आहेत. मग मध्ये आणखी काही पॅरा आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तालुका व जिल्हा पातळीवरील कार्यशाळांनी त्यांच्याशी संबंधित विषयावर सादर केलेल्या सूचनांचे विश्लेषण करून राज्य स्तरावरील संबंधित सर्व घटकांच्या कार्यशाळेमध्ये सदर्भ सूचना सादर करण्यासाठी शिक्षण तज्ञांचा एक कार्यबल गट शासनाने संदर्भीय क्रमांक 1 येथील दिनांक 31 ऑक्टोबर 2015च्या शासन निर्णयान्वये गठीत केला होता. म्हणजे यापूर्वी या संदर्भामध्ये एक टास्क फोर्स त्यांनी गठीत केलेला होता. सदर कार्यबल गटातील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या आता हा 24 जानेवारी 2020च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आल्या आहेत, असा हा शासन निर्णय बोलतो. आणि मग त्यांनी त्यामध्ये सदर काही नवीन कार्यबल गट स्थापन करण्यात आला. या कार्यबल गटामध्ये श्रीमती वसुधा कामत यांची अध्यक्ष म्हणून
तर श्री भालचंद्र मुणगेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि श्रीमती वसुधा कामत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे तसेच व श्री भालचंद्र मुणगेकर यांनी वैयक्तिक कारणामुळे सदर कार्यबल गटात काम करण्यास असमर्थ असल्याचे शासनास कळविले आहे. हे या शासन निर्णयामध्ये लिहिलेलं आहे. उपरोक्त बाब विचारात घेता मग नवीन त्याने जुने शासन निर्णय अधिक्रमित करून नवीन कार्यबल गट गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शिक्षण क्षेत्रातील खालील तज्ञांचा समावेश करून नवीन कार्यबल गट निर्माण करण्याचा खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आणि मग ऑक्टोबर 2020 मध्ये हा एक टास्क फोर्स कार्यबल गट गठीत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मान्यवरांचं नाव आणि त्याचं पद: डॉक्टर रघुनाथ माशेलकरजी, माजी महासंचालक वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्ली, हे त्या टास्क फोर्सचे अध्यक्ष. आणि मग सदस्यांच्या मध्ये डॉक्टर सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली, डॉक्टर सुहास पेडणेकर, कुलगुरू मुंबई विद्यापीठ, प्राध्यापिका शशिकला वंजारी, कुलगुरू महिला विद्यापीठ मुंबई, डॉक्टर प्रमोद येवले, कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तेव्हा औरंगाबाद होतं, आता आपण संभाजीनगर बोलतो, डॉक्टर राजन वेळुकर, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ, डॉक्टर विलास सपकाळ, माजी कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, प्रोफेसर GD यादव, माजी कुलगुरू रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई, डॉक्टर विजय पाटील, कुलपती DY पाटील विद्यापीठ नवी मुंबई, श्री नितीन पुजार, आंतरराष्ट्रीय सल्लागार, डॉक्टर अभय वाघ, संचालक तंत्र शिक्षण, श्री निरंजन हिरानंदानी, कुलाधिकारी नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबई, श्री भारत आहूजा, संचालक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री देवीदास गोल्हार, प्राचार्य मराठवाडा वाणिज्य महाविद्यालय, श्री मिलिंद साटम, सिनेट सदस्य, डॉक्टर अजित जोशी, शिक्षण तज्ञ, पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालय, श्री विजय कदम, संस्थापक विश्वस्त शिवविद्या प्रबोधिनी, डॉक्टर धनराज माने, संचालक, हे समन्वयक म्हणून होते. अशा 18 मान्यवरांचं ही समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली आणि त्यांना जी काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे याच्यावर आपल्या राज्याची काय भूमिका असली पाहिजे, आपल्या राज्याचं काय हिताचं आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या हिताचं काय आहे, या पद्धतीने त्यांनी अहवाल देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. माझी विनंती आहे, मी सगळं ठेवतो, त्याच्या उपर आपले जे काही प्रश्न सूचना असतील त्यांना आम्ही उत्तर देऊ. दादा, पण आपण अगदी स्पष्ट सांगताय की कोणत्याही प्रकारे सक्ती नाही. ऐका ना, नाही, माझी विनंती आहे, मला थोडासा वेळ द्या. आता थोडा वेळ जाईल तुमचा, परंतु नाशिकवर तेवढा माझा बंधनकारक नाही. तर म्हणजे मैत्रीपूर्ण. हा टास्क फोर्स गठीत करण्यात आला. याच्यामध्ये अतिशय
मान्यवर की ज्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये, आणि मी तुम्हाला सगळं डिटेल सांगितलेलं आहे. आता हा टास्क फोर्स जेव्हा निर्माण करण्यात आला, किंबहुना या टास्क फोर्सने आपला अहवाल सादर केलेला आहे. त्या अहवालामध्ये हा त्यांचा अहवाल आहे. त्या अहवालामध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स याचं अ प्लॅन टू इस्टॅब्लिश अ युनिफॉर्म अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स अक्रॉस ऑल स्टेट युनिव्हर्सिटीज इज अर्जंट. आणि मग त्याने त्याच्या कार्यपद्धतीवर आणि त्याच्यावर प्रकाश झोत त्या ठिकाणी टाकलेला आहे. म्हणजे आम्ही जे मांडायचा प्रयत्न करतो आहोत की देश पातळीवर उद्याचं जे काही कार्यपद्धती असणार आहे, त्या कार्यपद्धतीचा उल्लेख या 2020-21च्या अहवालामध्ये त्या ठिकाणी ऑलरेडी या उच्च पदस्थ मान्यवरांनी ठेवलेला आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग, त्यांनी ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्याच्यातलं तिसरी भाषेच्या संदर्भामध्ये द थर्ड लँग्वेज फॉर्म्युला इंग्लिश मराठी इन स्कूल्स, म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये पण आणि मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये पण. त्यामध्ये हे आमचं मत नाही किंवा आम्ही हे बंधनकारक पण बोलू इच्छित नाही. भारतीय ज्या 20 भाषा आहेत, या भाषांच्या पैकी विद्यार्थी आणि पालक यांनी त्यांची भाषा निवडायची आहे. आता या अहवालामध्ये असं लिहिलेलं आहे, इंग्लिश अँड हिंदी ॲज सेकंड लँग्वेज in the school should be introduced right from the first standard. हे टास्क फोर्स कधी निर्माण झाला? 2020 येतोय ना टास्क फोर्स 2020 मध्ये. त्याच्यामध्ये त्या अहवालामध्ये हे लिहिलेलं आहे. आता जसं मी सांगितलं, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट सिस्टम टू बी डिवाइज अँड डिटेल अर्जंटली, त्याची कार्यपद्धती पण त्यांनी त्या ठिकाणी विशद केलेली आहे. भाषेच्या संदर्भामध्ये ऍट द सेम टाइम टीचिंग ऑफ इंग्लिश अँड हिंदी ॲज सेकंड लँग्वेज शुड बी मेड कंपल्सरी राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड अँड इफ नेसेसरी ऑल्सो ड्युरिंग 3-4 years ऑफ कॉलेज एज्युकेशन, असं त्या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. हा त्यांचा सविस्तर अहवाल आहे. आणि या अहवालाच्या नंतर प्रत्येक विषयाचं प्रारूप आणि त्याच्या अंमलबजावणीच्या साठी पण आणखी 5 समित्या गठीत करण्यात आल्या. मी त्या विषयावर जाऊन आपला वेळ मी काही घेऊ इच्छित नाही. तदनंतर ऐका ना आता मूळ विषयावर मी येतो आहे. हे सगळं पार्श्वभूमी आहे.
साधारणपणे जे काही आपले शासन निर्णय आदरणीय अतिशय ज्यांच्या विषयी आपल्या राज्यामध्ये सन्मान आहे, डॉक्टर रघुनाथ माशेलकरजी, माजी महासंचालक वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्सने हा अहवाल डॉक्टर माशेलकर साहेबांनी दिलेला अहवाल मंत्रिमंडळाच्या 27 जानेवारी 2022 त्या दिवशी त्या अहवालाला स्वीकृती काय लिहिलेलं आहे मी आपल्या माध्यमातून रेकॉर्डवर आणलेला आहे आणि 27 जानेवारी 2022 ला हा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला। त्या दिवशी योगायोग असेल 5 प्रमुख विषय मंत्रिमंडळाच्या समोर होते। पहिलाच विषय होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट, हे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतला पहिला विषय होता। आणि जे काही 5 विषय होते माहित नाही काय योगायोग असेल, 5वा विषय होता सुपर मार्केट वॉक इन स्टोअर मध्ये शेल्फ इन शॉप पद्धतीने वाईन विक्रीची संकल्पना, हा पण विषय त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होता। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, महाराष्ट्राला माहिती आहे 2020-21 मध्ये आपल्या या महाराष्ट्राच्या राज्याचं जे काही मंत्रिमंडळ अस्तित्वात होतं त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब होते। उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा अनंतराव पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क हे विभाग त्यांच्याकडे होते। आणि मग अगदी मी काही कोणती गोष्ट झाकून ठेवू इच्छित नाही। मला वाटतं की त्या मंत्रिमंडळामध्ये वरिष्ठ जे काही मंत्रीगण आहेत सगळे माननीय सुभाष देसाई, अशोक चव्हाण साहेबांच्या पासून माननीय श्री छगन चंद्रकांत भुजबळ साहेब हे पण मंत्रिमंडळामध्ये होते आणि मग इतर नेते पण आहेत। तेव्हा शालेय शिक्षण मंत्री म्हणून श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड ताई होत्या। श्री उदय रवींद्र सामंत साहेब उच्च तंत्र शिक्षण मंत्री होते। दादाजी दगडू भुसे कृषी मंत्री म्हणून पण होते। आणि मग इतर
मंत्रीगण आहेत. त्याच्यामध्ये श्री आदित्य उद्धव ठाकरे हे पण मंत्री महोदय तिकडे होते. आणि हे काही गोपनीय गोष्ट नाही आहे, अख्ख्या महाराष्ट्राला हे सगळं माहिती आहे. मला वाटतं की काही ठिकाणी या शासन निर्णयाची होळी करा, हे जे सांगितलं जात आहे, ज्यांच्या अध्यक्षतेखाली माननीय मुख्यमंत्री म्हणून समिती गठीत करण्यात आली, त्या समितीने तो अहवाल दिला, तो अहवाल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने स्वीकारला आणि आणखी इतर जे काही मंत्री महोदय आहेत हे सर्व आपल्या समोर आणण्याचं या ठिकाणी आम्ही, मला वाटतं की जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जे आम्ही शासन निर्णय केला होता ते पण आम्ही स्वीकारलं की बाबा पहिले तिसऱ्या भाषेमध्ये हिंदी भाषेचं अनिवार्य हा शब्द होता. त्याच्यामध्ये काही सूचना आल्याच्या नंतर दुसरा शासन निर्णय काढून त्याला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली. आणि मग आपल्या भारताच्या ज्या काही 22 भारतीय भाषा आहेत आणि ऐच्छिक मराठी बंधनकारक व्यतिरिक्त कुठलीही भाषा बंधनकारक नाही, हे स्पष्टतेने मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो. अंमलबजावणी का बरं तुम्ही म्हणता 2022 मध्ये मंत्रिमंडळ केलं मान्यता दिली आहे, 22 पासून इतकं वेळ का बरं लागला त्याला अंमलबजावणीसाठी? मला वाटतं की त्याच्या पुढची जी काही प्रक्रियेचा भाग असेल त्याप्रमाणे ते प्रोसेस पुढे झाली असेल. धोरण जे आहे ते राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने स्वीकारलं, अशाच पद्धतीनं इतर राज्यांनी देखील अशा प्रकारचं हे धोरण जे केंद्राचं आहे ते स्वीकारलं आहे का? त्यांनी तिकडच्या भाषा इच्छित केल्या किती राज्यांनी केलं स्वीकारलं? मला वाटतं की परवाच्या बैठकीमध्ये किती राज्यांनी ते धोरण स्वीकारलेलं आहे त्याची माहिती पण आम्ही ठेवली. जे राज्यांनी स्वीकारलं तेच सांगितलं आम्ही. आणि ज्या काही 4-5 राज्यांनी आणि 1-2 राज्यांनी पहिलीपासून स्वीकारला, काही 5-7 मोठ्या राज्यांनी तिसरीपासून स्वीकारलं आणि पहिलीपासून लडाख आणि जम्मू काश्मीर, तिसरीपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, सिक्कीम, तिसरीपासून. आणि आता हे जसं आपण इंग्रजी मागच्या 10-15 वर्षापूर्वी स्वीकारलं आणि मग टप्प्याटप्प्याने इतर राज्यांमध्ये पण इंग्रजी स्वीकारलं गेलं. मला वाटतं की हे तिसरीपासून जे बोलतायत तर पहिली दुसरी आपल्याकडे पण जे काही आपण आत्ताच्या घडीला प्रस्तावित केलं होतं ते मौखिक आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांना पुस्तक नाही आणि विशिष्ट भाषा बंधनकारक असा कुठलाही विषय नाही. आपण राज ठाकरेंना भेटला होता, राज ठाकरेंनी म्हणजे मोर्चाची घोषणा केली होती, त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या नव्हत्या? राज ठाकरेंना मला वाटतं की आपल्या समोर जे काही ठेवलेलं आहे आणि आणखी डिटेलमध्ये जे जे काही आकडेवारी, कागदपत्र, कोणत्या माध्यमांचे किती शाळा आहेत आणि आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं भवितव्याच्या दृष्टिकोनातून सर्व विषय आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरेंकडे हा सगळा विषय तुम्ही सांगितला होता का? कारण ते अजूनही या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, मोर्चावर ठाम आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंचं समाधान झालेलं दिसत नाही अजून तुमच्या या सगळ्या विषयावर. मला वाटतं की आपण हे कागदपत्र बघितल्याच्या नंतर किमान आपलं तरी समाधान झालं असेल की याची जी पार्श्वभूमी आहे 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पाठीमागच्या काळामध्ये आपल्या राज्याने त्याच्यावर अभ्यास गट केला, अभ्यास गटाने अहवाल दिला, तो अहवाल आपल्या मंत्रिमंडळाने स्वीकारला, त्याप्रमाणे त्याने वर त्याचं शिफारस केली असेल, आहे का नाही? आणि म्हणून हे काही अगदी काल कोण दादा भुसे घेऊन आला आणि लगेच पुढे नेले अशातला काही भाग नाही. नाही, पण मग आता हा जो त्यांचा प्रस्तावित मोर्चा आहे 5 जुलैचा, तो थांबवण्यासाठी म्हणा किंवा अशा पद्धतीनं काही होऊ नये यासाठी आपल्याकडनं पुन्हा एकदा मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय राज ठाकरे साहेबांनी काही मुद्दे उपस्थित केल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार जी काही वस्तुस्थिती स्वीकारून हा निर्णय केलेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं भवितव्याचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय केलेला आहे. हे आम्ही नम्रतेने त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. वारंवार असं सांगितलं जात आहे की हिंदी भाषा ही सक्तीची केलेली आहे, मात्र तुम्ही जे केंद्र शासनाचे जे काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये कोणत्याही राज्याला त्यांनी स्पष्टपणे उलट त्याने त्या राज्याच्या राज्यभाषेला प्राधान्य देण्यात यावं असं स्पष्टपणे त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि कोणती विशिष्ट भाषा तुम्ही घ्या, विशिष्ट तिसरा विषय घ्या, आणि हे पण सांगतो त्या धोरणामध्ये त्यांनी जे काही बुकलेट सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये तिसरी पासून असा पण उल्लेख केलेला आहे. आम्ही काही नाकारत नाही आणि आपण पुस्तक आणि त्या माध्यमातून तिसरी पासूनच जाणार आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा निर्णय झाला होता, आता पुन्हा तेच नेते तुमच्यावर आरोप करतायत, टीका करतायत आणि आता मोर्चा पुन्हा काढला जातोय. सर्वमागे तुम्हाला राजकारण वाटतं? मला वाटतं की आता व्यक्तिगत टीका आरोप आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि व्यक्तिगत पातळीवर मी पण बाबा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने दादा भुसे सारखा एक सामान्य शिवसैनिक मंत्रिपदापर्यंत मार्गक्रमण करतो. हे त्यांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे आणि म्हणून काही मर्यादा ठेवण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर मी पण शिवसैनिक आहे. हा टास्क फोर्सचा अहवाल ज्या वेळेला आला त्यावेळेला मंत्रिमंडळात तुम्ही होता आणि उद्धव ठाकरे पण होते, तर त्यावेळेला ह्या विषयावर चर्चा जे जे नावं घेतली, माननीय अजितदादा पवार साहेब होते, माननीय छगनरावजी भुजबळ साहेब होते, माननीय आदित्य ठाकरे साहेब होते, आणखी माननीय सगळे यादी आहे ना. म्हणजे याचा अर्थ त्यावेळेला ते गांभीर्याने घेतलं गेलं नाही किंवा दुर्लक्ष केलं गेलं असं? मी असं बिलकुल बोलत नाही. मी आपल्या माध्यमातून सर्व कागदपत्रांसह पार्श्वभूमी आपल्या समोर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आम्ही ठेवतो. तुम्ही राज ठाकरेंची बैठ घेतली होती, त्यानंतर राज ठाकरेंनी मोर्चा काढण्याची भूमिका घेतली. आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन A to Z ही संपूर्ण माहिती देताय. नेमका या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय संदेश द्यायचा होता? नाही, संदेश वगैरे काही नाही. मंत्रालयामध्ये आपले जे मुंबईचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पहिलेचा घटनाक्रम राज्यव्यापी जे काही आहे ते आम्ही त्या ठिकाणी ठेवला होता. परंतु आता ही जी काही
डॉक्टर माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती गठीत करण्यात आली आणि हा जो प्रवास आहे, हा प्रवास आपल्या समोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. पण गोंधळाची परिस्थिती अशी आहे की ज्या अजितदादांनी याला मंजुरी दिली त्यावेळेला तेच अजितदादा आज म्हणतायत की 5वीपासून हिंदीचे पुस्तक आणावेत. म्हणजे नेत्यांमध्ये किंवा मंत्र्यांमध्ये सुद्धा याबाबत संभ्रम दिसतोय. म्हणजे जे लोक त्यावेळेला होते हे सगळं मंजूर करायला, तेच लोक आज म्हणतात की मला वाटतं मी फार लहान कार्यकर्ता आहे. जी कागदपत्र आहेत ती कागदपत्रांच्या द्वारे मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं आहे की ठीक आहे, तुम्ही म्हणता यांनी अहवाल दिला, स्वीकारला, पण तो अंमलबजावणी त्यांनी केली नाही. अंमलबजावणी आता तुमच्या काळामध्ये जेव्हा आपण एखादा समिती गठीत करतो, त्यांचा त्या मान्यवरांच्या अभ्यासातून अहवाल येतो, तो अहवाल आपण स्वीकारतो. तुम्ही तो नाकारू शकता किंवा त्याला तुम्ही हा करू शकता. दादा त्यांनी फक्त स्वीकार वाईन शॉप नाही, मी बोललो की योगायोग असेल असं मी बोललो. अंमलबजावणी तुमच्या काळामध्ये त्याची केली जात आहे म्हणून हा संपूर्ण बवाल झाला आहे. आणि दुसरं त्यांना मंजुरी आहे, जरी समजा मागच्या सरकारने दिली असली तरी त्याच्यात बदल करण्याचा अधिकार पण तुमच्याकडे आहे किंवा फेटाळण्याचा. बघा हा व्यक्तिगत दादा भुसेचा काही अजेंडा नाही. या संदर्भातला अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो, माननीय उपमुख्यमंत्री महोदय याचा अंतिम निर्णय करतील. परंतु जी वस्तुस्थिती आहे ही आपल्या माध्यमातून समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कधीपर्यंत अपेक्षित आहेत? तुमच्याकडनं काही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बोलणं झालंय का की आता यावर काही निर्णय घेण्याची आता गरज आली आहे? बघा, या विषयावर चर्चा झाली. म्हणजे ज्यांचे काही प्रश्न आहेत, जसं माननीय राज ठाकरे साहेबांच्या तिकडे त्यांच्या घरी गेलो ना आम्ही. शेवटी ते पण त्यांच्या एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि मी जसं बोललो की हा काही व्यक्तिगत माझ्या प्रतिष्ठेचा विषय नाही. तिकडे गेलो, त्यांच्या समोर आम्ही सगळं मांडलं. आता काही साहित्यिक महोदय आहेत, त्यांच्याशी पण ज्यांचे काही प्रश्न असतील आम्ही ते ठेवणार आहोत ना. आता बऱ्याच ठिकाणी हे मौखिक आहे आणि ऑलरेडी 5वी पासून त्रिभाषा सूत्र आहेच ना आपल्याकडे. 5वी पासून आहेच, काही वर्षांच्या पासून आहे. आणि जसं मी सांगितलं 20 ते 25% इतर माध्यमांच्या शाळेमध्ये पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्र आहे. 20 ते 25% विद्यार्थी आज आपल्या राज्यामध्ये काही वर्षांच्या पासून त्रिभाषा सूत्राप्रमाणे त्यांना शिक्षण दिलं जात आहे. मुद्दा तोच आहे की जरी समजा त्याला मंजुरी जरी दिली गेलेली असली तरी तुमच्या अधिकारामध्ये हिंदी सक्ती हा विषय तुम्ही रद्द नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, मी हिंदी सक्ती किंवा कोणती भाषा सक्ती असा शब्द निघाला का? नाही, त्या अहवालात जे म्हणताय ते कुठे ते त्यांनी म्हटलेलं आहे. ते आम्ही म्हटलंय का? तो अहवाल आम्ही तयार केला आहे का? पण याला जोडून तुम्ही जसं म्हणले की 25% माध्यमांमध्ये किंवा इतर माध्यमांमध्ये 25% 20 ते 25% 3 भाषा शिकवल्या जातात. परंतु आपल्याकडे मराठी माध्यमांना परिस्थिती अशी आहे तज्ञांच्या म्हणण्यानुसार की महापालिकेची शाळा असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, त्या लेवलचं ना इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, ना त्यांना शिक्षक अवेलेबल आहे. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारतो आणि तुम्हाला दिसून येईल. शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे, स्वच्छतागृह असली पाहिजे, शाळेच्या इमारती त्या भौतिक सुविधा, वाचनालय, ई सुविधा, क्रीडांगण या विषयांवर पण आता आपण
विशेष लक्ष देतोय. तुम्हाला दिसून येईल की येणाऱ्या वर्षभरामध्ये 5,000 जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळा आदर्श शाळा आपण करायला घेतो आहोत. आपल्याला दिसलं असेल, दुर्दैवाने त्या विषयाला माहित नाही, परंतु समाजाच्या पर्यंत, जनतेच्या पर्यंत आलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच शाळा शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना स्वतः माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रीगण, सन्माननीय खासदार, आमदार महोदयांच्या पासून, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पासून सर्व प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये स्वागत, मला वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा झालेला आहे. प्रत्येक 10,000 शाळेंचा एक वर्ग पहिल्या टप्प्यामध्ये आपण आदर्श वर्ग करायला घेतो आहोत, सर्व सुविधांयुक्त, आणि टप्प्याटप्प्याने ती पूर्ण शाळा आपण आदर्श शाळा करायला घेतली. अनेक शिक्षक बंधू भगिनींनी अतिशय समर्पित पद्धतीने कार्य केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर गुढीपाडव्याच्या पासूनच आपल्या वस्तुस्थिती आहे ना की जिल्हा परिषद नगरपालिकेची पटसंख्या कमी होते, कोण नाही बोलताय, परंतु ती पटसंख्या वाढवण्याच्यासाठी गुढीपाडव्याच्या पासूनच गुढीपाडवा आणि पटसंख्या वाढवा हे अभियान शिक्षक बांधवांनी स्वतः उत्स्फूर्तपणे राबवून त्या ठिकाणी तुम्हाला आता आकडेवारी निश्चित होईल. त्या आकडेवारीप्रमाणे मला विश्वास आहे की पटसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येणार आहे. आणि मग या विद्यार्थ्यांना एक गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे. विद्यार्थ्यांना भाकरीचं राष्ट्रीयत्वाचं शिक्षण देण्याचा निर्धार आपल्या विभागाने त्या ठिकाणी केलेला आहे. दादा, एनएपी मध्ये दुसरीपर्यंत शिक्षण मातृभाषेतून द्यावं असं म्हटलंय नॅशनल एज्युकेशन बोर्ड. बिलकुल म्हटलेलं आहे. म्हटलंय. असं असताना 3 भाषांचा सक्ती दुसरीपर्यंत कशासाठी? मी परत एकदा रिपीट करतो, पहिली दुसरीला बडबड गीते, मौखिक, ज्याला मौखिक बोलतो आपण, चित्र या माध्यमातून, आणि तिसरी पासून ऑलरेडी 5वी पासून आहे तर 3री 4थीला पुस्तक असं बोलू शकतो आपण. मातृभाषेतूनच इतर भाषांचं शिक्षण देणार आहे. तिसरी मातृभाषेचं शिक्षण द्यावं असं एनएपी मध्ये. पहिली मातृभाषा तर बंधनकारक केलीच ना आपण, नुसती मराठी नाही. मला वाटतं की आपल्या सर्वांना आनंद झाला पाहिजे की आता सीबीएसईला सुद्धा आपली मराठी मातृभाषा बंधनकारक याचा निर्णय झालेला आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जो जी.आर. काढलेला आहे आता त्याची उद्या होळी करण्यात येणार आहे. 5 जुलैची एक रंगीत तालीम म्हणून होळी. मला वाटतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्ही जसं बोलले काय आंदोलन किंवा काय, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे की हे सर्व जे काही सुरू आहे ते राष्ट्रीय सेवा संघ आणि केंद्र सरकारच्या दबावामुळेच मुर्दा काढला जातो. आता 2020-21 मध्ये कोण होतं? ती समिती, तो अहवाल कोण होतंय? मी तुम्हाला मंत्रिमंडळ दाखवलं ना, अहवाल दाखवला. मला वाटतं की अभ्यास करून बोललं पाहिजे त्यांनी, आणि एका संयमतेने, कोण पण असू दे, दादा भुसे असू दे, आणखी कोण पण असू दे. देवेंद्र फडणवीस ठाम आहेत या अंमलबजावणीवरती किंवा हा निर्णय असा काही मी आपल्याला नम्रतेने सांगू इच्छितो की हा कोणाच्याही व्यक्तिगत प्रतिष्ठेचा विषय नाही. हा विषय आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे. परत मी आपल्याला रिपीट करतो, याचा अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय करतील. आणि जे
चर्चा केल्यानंतर त्यांनी अशी कोणती मागणी केली का त्या मुद्द्यावरती तुम्ही नाही, आम्ही त्यांच्या समोर सगळ्या बाबी ठेवल्या. असा कोणता मुद्दा होता? त्याच्यामध्ये आम्ही हे पण ठेवलं की बाबा भाषेच्या सोबत कला क्रीडा या विषयांना पण प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांनी सांगितलं की त्यांनाही प्राधान्य द्या. मोर्चा काढण्याची त्यांनी घोषणा केली. आता हा त्यांचा विषय आहे ना. आता त्या कार्यालयावरून काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. कुठे शाळेमध्ये तुमचं कार्यालय उपस्थित केलं जातं, त्याच्यावरून काही मुद्दे उपस्थित केले जातात. माझी आपल्याला विनंती आहे, माझ्या समोर मी या प्रमुख विषयाचं महत्व कमी करू इच्छित नाही. आणि फक्त काही मंडळी आपली, मी जसं बोललो की एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं भान ठेवून आपण मार्गक्रमण करत असतो. आणि असं काय नाही, आम्ही सगळेजण जरी आता कोण कुठे असतील तरी एकमेकांचं काय व्यक्तिमत्व आहे, काय विचारसरणी हे सगळ्यांना ज्ञात आहे. मला वाटतं की जसं तुम्ही बोलले की बाबा काही खालच्या पातळीवरनं, आता मला एवढंच सांगायचं की काही गोष्टी मी पण बोलू शकतो. हा नैतिक अधिकार कोणाला राहील या विषयाच्या त्रिभाषेच्या संदर्भात बोलण्याचा, की ज्यांनी शिक्षण आपल्या मराठी भाषेतनं घेतलेलं असेल, ज्यांनी शिक्षण काही वर्षांच्या पूर्वी जर त्रिभाषेतनं घेतलेलं असेल आणि आज ज्या विषयाचं वावटळ उठवलं जात आहे त्याच भाषेतनं जर शिक्षण घेतलं असेल तर मला वाटतं की त्यांना या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ठाकरे बंधूंना काय आव्हान आहे तुमचं? दादा तुम्ही 5,000 शाळांचं बोलले की आपण नव्याने इमारती बांधतोय आणि आपलं कार्यालय आदर्श शाळा करतो. त्या विषयावर शाळेमध्ये इमारती शाळेच्या इमारतीत कार्यालय बांधतोय. त्या विषयावर उद्या बसू. शिंदे साहेबांचा या संदर्भातच फोन होता आजच्या घडीला हा प्रमुख विषय माझ्यासाठी आहे. आणि मला कार्यालयाची पण आवश्यकता नाही. आता बोलतो कार्यालयात शिंदे साहेबांचा या संदर्भातच फोन होता का? काय नेमकी चर्चा झाली?